ओम नमः शिवाय. ओम लक्ष्मी नमः. मित्रांनो, अशा ज्या कथा ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्की दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील. आज ही कथा ऐकल्याने माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहील. घरात पैशाची कमी राहणार नाही आणि लवकरच तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. स्वामींचा आशीर्वाद सदा सर्वदा तुमच्या पाठीशी राहील. यामुळे या कथेकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. ही कथा जो भक्त शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या आयुष्यातील सर्व दुःख, त्रास, टेन्शन जाळून खाक होऊन जाईल आणि तुमच्या कुटुंबावर येणारे मोठे संकट टळेल. ही कथा मध्ये सोडण्याची चूक करू नका, नाहीतर पाप लागते आणि इच्छित फळ मिळत नाही. शिव म्हणतात, जे जास्त चिंता करतात त्यांनी ही कथा ऐकावी, कारण ती तुमचं आयुष्य बदलून टाकेल. आज मी तुम्हाला भगवान शंकरांची एक अद्भुत कथा सांगणार आहे. एकदा भगवान भोलेनाथ पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी एक युवक पाहिला जो देवाला दोष देत होता. तो आपल्या जीवनावर निराश आणि दुःखी होता. मग भगवान शंकरांनी बौद्ध भिक्षूचे रूप धारण करून त्या युवकाला खऱ्या दुःखाबद्दल ज्ञान दिलं. चला तर मग या कथेच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की खरे दुःख काय असते. आणि जर तुम्ही ही कथा ऐकत असाल तर ती पूर्ण ऐका, अर्धवट सोडण्याची चूक करू नका, कारण या पवित्र कथेला पूर्ण ऐकणाऱ्याला इच्छित फळाची प्राप्ती होईल. म्हणून ही कथा पूर्णपणे ऐका. तुम्ही शिवभक्त असाल तर भोलेनाथांचा अनादर करू नका. सुख आणि दुःख हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे तुम्ही ऐकलेच असेल. सुख आणि दुःख आपल्या जीवनात सतत येत असतात आणि आपल्याला वाटतं की आपल्या जीवनात हजारो दुःख आहेत, हजारो समस्या आहेत. परंतु जर तुम्ही वास्तवात पाहिलं आणि नीट समजून घेतलं तर तुम्हाला कळेल की आपल्या जीवनात फक्त एकच खरे दुःख आहे. या कथेच्या माध्यमातून आपण त्या दुःखाबद्दल जाणून घेऊ आणि त्याचं निराकरण काय आहे तेही आपण या कथेच्या शेवटी समजू शकतो. एकदा एका गावात सोनू नावाचा एक व्यक्ती राहत होता. तो खूप आळशी होता आणि आपल्या जीवनावर निराश होता, कारण त्यानं आत्तापर्यंत आपल्या जीवनात काहीही साध्य केलं नव्हतं. तो काहीच करत नव्हता. त्याच्या घरच्यांनाही त्याच्या या वागण्यामुळे खूप त्रास होत होता. ते त्याला बाहेर जाऊन काहीतरी चांगलं काम करण्यास सांगत होते, चांगली नोकरी शोधण्याचा सल्ला देत होते, परंतु तो त्याचं काही ऐकत नव्हता आणि घरचे त्याला इतरांचे उदाहरण देऊन टोमणे मारत त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे बोलत असत, परंतु त्याला काही फरक पडत नव्हता. जरी त्याचे सगळे मित्र यशस्वी झाले होते, कोणी चांगला व्यवसाय करत होता तर कोणी चांगली नोकरी मिळवली होती, त्यामुळे जेव्हा ते एकमेकांना भेटायचे तेव्हा ते त्याच्या यशाच्या गोष्टींनी स्वतःची मोठी स्तुती करायचे. पण सोनू काहीच करत नव्हता. त्यामुळे जेव्हा कोणी त्याला विचारायचं की तू काय करतोस, तेव्हा त्याच्याकडे उत्तर काहीच नव्हतं. म्हणून तो नेहमी एकच सांगायचा, मी प्रयत्न करत आहे. पण त्याच्या प्रयत्नांचं फळ कुणालाही दिसत नव्हतं. असं करता करता वेळ पुढे जात होता आणि सोनू आता सगळ्यांपासून तोंड लपवत फिरू लागला, कारण त्याला कुणी विचारू नये की तू काय करतोस. त्यामुळे तो कुठेही समोर यायला कचरायचा. हळूहळू त्याचं मन उदास होऊ लागलं आणि तो खूपच निराश झाला. त्याला असं वाटू लागलं की तो या पृथ्वीवर एक भार आहे. त्यामुळे तो स्वतःला खूप एकाकी समजू लागला. एके दिवशी तर त्याच्या मनात विचार येऊ लागले की माझ्या हातात काहीच नाही, तर मी काय करू शकतो. तो एकटाच बसून रडत राहिला आणि देवाला दोष देत राहिला. एके दिवशी सर्वांपासून लपून छपून तो घरातून बाहेर पडला आणि कुठेतरी निघाला. त्यावेळी त्यानं रस्त्यात पाहिलं की एक बौद्ध भिक्षू लोकांना प्रवचन देत होते. त्या प्रवचनात ते दुःखावर चर्चा करत होते. सोनू काही वेळासाठी तोंड लपवून तिथेच उभा राहिला, जेणेकरून कोणी त्याला पाहू नये. तो शांतपणे त्या भिक्षूंच्या बोलणं ऐकत होता. बौद्ध भिक्षू प्रवचनात सगळ्यांना सांगत होते की दुःख आपल्या जीवनाचा सर्वात मोठा साथीदार आहे. दुःख आपल्याला आपल्या जीवनाबद्दल समजावून सांगत आणि आपल्याला योग्य पद्धतीने जगण्याची शिकवण देतं. आणि दुःख आपल्या गुरुसारखा आहे, त्याच्याकडून आपल्याला शिकायला हवं. तुम्ही जर इच्छित असाल तर तुमच्या जीवनातील दुःखाला गुरु बनवू शकता आणि त्याच्याकडून शिकू शकता, किंवा तुम्ही दुःखात बसून फक्त रडू शकता, पण त्यातून तुम्हाला काहीच मिळणार नाही.
उलट तुम्ही दिवसेंदिवस अधिकाधिक कमजोर आणि निराश होऊन जाल. सोनू लपून लपून त्या बौद्ध भिक्षूंचं सगळं ऐकत होता. जेव्हा उपदेश संपला तेव्हा तो भिक्षूंच्या जवळ गेला, त्यांना प्रणाम केला आणि म्हणाला, हे महात्मा, तुम्ही काही वेळापूर्वी दुःखाला गुरु म्हणत होतात. तुम्ही म्हणत होतात की दुःखातून शिकायला हवं आणि त्याला गुरु बनवायला हवं. पण मी माझ्या दुःखांमुळे खूप त्रस्त आहे. माझ्या जीवनामुळे खूप निराश आहे. मी आतापर्यंत जे दुःख झेललं आहे त्यातून मला असं कधीच वाटलं नाही की ते मला काही शिकवत आहे. उलट मला असं नेहमी वाटतं की दुःख मला पीडा देतं, वेदना देतं. सोनू पुढे म्हणाला, दुःखाची वेदना खूप भयंकर असते. असं वाटतं की आता या दुःखानंतर आपलं जीवन संपेल की काय. यानंतर सोनू म्हणाला, आता मला काहीच मिळणार नाही. इतकंच काय, मरण देखील याच्या पुढे कमी वाटतं. जेव्हा लोक टोमणे मारतात आणि विचारतात की तू काय करतोस, तेव्हा मनाला खूप ठेस पोहोचते आणि मी त्यांना काही सांगू शकत नाही. सोनूच्या या सगळ्या गोष्टी ऐकून तो बौद्ध भिक्षू हसत म्हणाले, बाळा, तुला नक्की काय दुःख आहे आणि तू दुःखाबद्दल अशा गोष्टी का बोलत आहेस? सोनूने त्यांच्या आयुष्यात घडलेल्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या आणि विचारलं, हे महात्मा, तुमच्याकडे माझ्या दुःखाचं काही उपाय आहे का? हे ऐकून बौद्ध भिक्षू हसले आणि म्हणाले, बाळा, जेव्हा तुझ्या जीवनात खरं दुःख येईल तेव्हा माझ्याकडे ये. मी तुला त्याचा नक्कीच उपाय सांगेन. हे ऐकून सोनू थोडा अचंबित झाला. त्याला कळेना की त्याने आतापर्यंत जे दुःख झेललं आहे ते खरं दुःख नाही का. त्याने जेवढी वेदना, टोमणे आणि संकट सहन केली ते खरं दुःख नव्हतं का. आता त्याच्या मनात विचार आला की जेव्हा माझे स्वतःची लोक मला समजू शकले नाहीत तेव्हा हे बौद्ध भिक्षू मला काय समजणार. असा विचार करत तो तिथून निघून गेला. सतत लोकांचे टोमणे ऐकून आणि त्रास सहन करून सोनू खूप थकला होता. त्याचं मन खूप निराश झालं होतं. त्यामुळे त्यानं ठरवलं की आता तो काहीतरी करून दाखवेल. त्याने आपल्या वडिलांकडून थोडे पैसे घेतले आणि त्या पैशांनी एक व्यवसाय सुरू केला. त्याचे वडील खूप आनंदी होते की कमीत कमी माझा मुलगा काहीतरी करण्याचा प्रयत्न तर करत आहे. पण त्या व्यवसायात सोनूला काही यश मिळत नव्हतं, ज्यामुळे तो खूप निराश झाला. त्याला काहीच कळत नव्हतं की आता त्याने काय करावं आणि त्याचा व्यवसाय कसा वाढवावा. त्यावेळी त्याच्या वडिलांनी त्याला म्हटलं, बाळा, काही हरकत नाही, असं जर प्रयत्न करत राहा, आज नाही तर उद्या तुला नक्कीच यश मिळेल. सोनूनं आपल्या वडिलांचं ऐकलं आणि आपल्या व्यवसायात अधिक मेहनत घालू लागला. हळूहळू त्याला यश मिळायला लागलं आणि मग त्याने वेग पकडला. बघता बघता फक्त 3 वर्षात सोनू एक मोठा व्यापारी झाला. आता त्याच्याकडे पैशाची काहीच कमी नव्हती. जे लोक आधी त्याला नापसंतीने बघायचे ते आता त्याला आदराने पाहू लागले. त्याचे कर्तृत्व आणि प्रयत्नांची सर्वत्र प्रशंसा होऊ लागली. त्याचे आई वडील देखील आता खूप आनंदी होते आणि त्यांच्या मुलाच्या यशामुळे ते अत्यंत समाधानी होते. हळूहळू सोनूचे मित्रही वाढू लागले. त्याच्या मित्रांनी सोनूला सल्ला दिला की त्याने आपला व्यापार आणखी वेगाने वाढवावा आणि त्याला विस्तारावा. जेव्हा तू आज या नगरातील सर्वात मोठा व्यापारी आहेस तेव्हा तू किती आनंदी आहेस आणि सगळे लोक तुझ्या सोबत आहेत. आता कल्पना कर की जर तू या राज्यातील सर्वात मोठा व्यापारी बनलास तर तुझ्याकडे लोकांची रांग लागेल. लोक तुझ्याशी भेटण्यासाठी वेळ काढतील. इतकंच काय, या राज्याचा राजा देखील तुझ्याशी भेटायची इच्छा व्यक्त करेल आणि तुझी प्रशंसा करेल. जर कधी आवश्यकता पडली तर राजा देखील तुझ्याकडून उधार घेण्यासाठी नक्की येईल. सोनूला त्याच्या मित्रांचा हा सल्ला खूप आवडला. त्याने विचार केला की माझे मित्र बरोबर सांगत आहेत. मला माझा व्यापार अजून मोठा करायला हवा आणि त्याचा विस्तार करायला हवा. तेव्हाच तर सगळ्यांना माझ्याबद्दल कळेल आणि प्रत्येक जण मला ओळखेल. त्याने वेळ न घालवता आपला सगळा वेळ आणि ऊर्जा त्याच्या व्यापारात अधिक मेहनत करण्यात घालवला आणि ती सुरुवात केली. पण यावेळी त्याच्यामध्ये धीर नव्हता. त्यामुळे त्याने काही अयोग्य पावलं उचलली जेणेकरून त्याचा व्यापार जितक्या लवकर होईल तितका मोठा होईल. आणि त्याने अनेक लोकांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले, ज्यामुळे त्याच्यावर खूप मोठं कर्ज झालं. आणि इतकंच नव्हे, तो इथेच थांबला नाही. अधिक नफा कमवण्याच्या नादात त्याने आपल्या मालाची गुणवत्ता देखील खराब केली, ज्यामुळे आता त्याच्या उत्पादनात ती चांगली गोष्ट उरली नाही जी आधी होती. परंतु सोनू आपल्या मित्रांचा ऐकत राहिला आणि जसं त्याचे मित्र सांगायचे तसंच तो करत गेला. इतकंच नाही, त्याने आपला व्यापार अधिक तीव्रतेने वाढवण्यासाठी
इतर छोट्या व्यापाऱ्यांविरुद्ध कट रचण्यासाठी सुरुवात केली. त्यामुळे आता त्याच्या मनात पहिल्यासारखा तो शांतपणा नव्हता. त्याला रात्री झोप लागत नव्हती. त्याच्या मनात सतत फक्त एकच विचार चालू होता की त्याचा व्यापार संपूर्ण राज्यभर कसा पसरावा आणि तो राज्यातील सर्वात मोठा व्यापारी कसा बनावा. तो दिवस रात्र फक्त याच मेहनतीत गुंतलेला होता की त्याचा व्यापार लवकरात लवकर मोठा होईल. जरी त्याच्याकडे आता सगळं काही होतं, संपत्ती, चांगलं घर, गाड्या, नोकर चाकर आणि सर्व सुखसोयी, तरी तो या गोष्टींचा आनंद घेऊ शकत नव्हता. कारण त्याचं संपूर्ण लक्ष फक्त आपल्या व्यापाराच्या उन्नतीकडेच लागलं होतं. एके दिवशी सोनू आपल्या रथावर बसून एका मार्गावरून जात होता. तेव्हा त्याला वाटेत त्या गुरूंचा आश्रम दिसलं. हे पाहून तो बौद्ध भिक्षूंच्या जवळ गेला आणि म्हणाला, हे महात्मा, तुम्ही मला सांगितलं होतं की जेव्हा माझ्या जीवनात खऱ्या दुःखांचा सामना होईल तेव्हा मी तुमच्याकडे यावं, म्हणूनच मी आज इथे आलो आहे. सोनू म्हणाला, आज मी खूप दुःखी आहे. मी रात्री झोपू शकत नाही. माझ्याकडे सर्व काही असूनही मी त्याचा आनंद घेऊ शकत नाही. त्याने आपल्या सगळ्या भावना एक एक करून त्या बौद्ध भिक्षूंना सांगितल्या. त्यावर बौद्ध भिक्षू म्हणाले, बाळा, जेव्हा तू पहिल्यांदा आला होतास तेव्हाही तू खूप दुःखी होतास, पण तेव्हा तू तुझ्या दुःखातून काय शिकलास? यावर सोनू म्हणाला, हे महात्मा, जेव्हा मी माझ्या आयुष्यात काहीच करू शकत नव्हतो तेव्हा मी माझ्या दुःखातून हे शिकलो की फक्त विचार करण्याने काही होणार नाही. त्यासाठी आपण काहीतरी करायला हवं. फक्त कर्म करणं आपल्याला यशस्वी करत नाही, तर त्या कर्माला योग्य मार्ग देणं आपल्याला यशस्वी करतं. मग वाट कशीही असो, परिस्थिती कितीही कठीण असो, कितीही अडथळे आपल्या मार्गात येत, जरी असं वाटलं की आता आयुष्यात काहीच उरलेलं नाही आणि आपण काहीच करू शकत नाही, तरी धैर्य कायम ठेवावा, आशा सोडू नये आणि आपल्या कामावर घट्ट धरून राहावं. हे विचार करून मी ठरवलं की जोपर्यंत मी माझ्या कार्यात यशस्वी होत नाही, जोपर्यंत मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत मी ते कार्य करत राहीन. मी यशस्वी होईनच. बाकीचे लोक फक्त यशस्वी लोकांना महत्त्व देतात, त्यांचं कर्म मात्र लक्षात घेत नाहीत. सोनूच्या या सगळ्या गोष्टी ऐकून बौद्ध भिक्षू हसले आणि म्हणाले, बाळा, जेव्हा तुझ्या आयुष्यात खरं दुःख येईल तेव्हा माझ्याकडे ये. मी तुझ्या समस्येचं समाधान नक्कीच करीन. असं म्हणत बौद्ध भिक्षू उठून निघून गेले. सोनू पुन्हा एकदा त्यांचं उत्तर ऐकून आश्चर्यचकित झाला. त्याला समजेन असं झालं की मी आतापर्यंत जे दुःख पाहिले आहे ती खरी वेदना नाही का? मी जे दुःख सहन केलाय ते खरं दुःख नाही का? त्याच्या मनात आता एक प्रश्न निर्माण झाला की खरं दुःख काय आहे आणि त्याची ओळख कशी करायची? मला कसं कळेल की मी खरं दुःख अनुभवत आहे? तो विचार करत होता. एवढ्यात तो बौद्ध भिक्षू सोनूच्या जवळ एक मोठं मडकं घेऊन आले. त्या मडक्यात सोन्याची नाणी होती. तो मडकं देताना बौद्ध भिक्षू म्हणाले, बाळा, तू हा मडकं त्या झाडाच्या मुळाशी जमिनीत दाबून टाक, कारण सध्या याचा मला काहीही उपयोग नाही. जेव्हा मला याची गरज लागेल तेव्हा मी तिथून खोदून काढीन, पण आत्तासाठी तू ते माती खाली दाबून ठेव. सोनूने बौद्ध भिक्षूंचं ऐकलं आणि ते मडकं त्या झाडाच्या मुळाशी दाबून ठेवला आणि हे करून त्याने गुरूंना प्रणाम केला आणि घरी परतला. हळूहळू वेळ जात राहिला. सोनूचा व्यापार आधीपेक्षा जास्त वाढला होता, पण मालाची गुणवत्ता चांगली नसल्यामुळे आता त्याच्या व्यापारात तोटा होऊ लागला. हळूहळू असं वेळ आली की त्याचा व्यापार पूर्णपणे बंद पडला. आता त्याच्याकडे काहीच उरलं नव्हतं. उलट त्याने जे कर्ज घेतलं होतं तेही त्याला फेडायचं होतं, पण तो हे विचार करून निश्चित होता की त्याने जे कर्ज घेतलं होतं ते त्याच्या मित्रांकडून घेतलं होतं, त्यामुळे तो ते कर्ज थोडं उशिरा फेडू शकेल. त्याला वाटलं की त्याचे मित्र त्याच्या वाईट काळात त्याला साथ देतील, पण पहिल्यांदा त्याचे मित्रच त्याच्याकडे कर्जाची परतफेड मागून लागले आणि तेव्हा सोनूला जाणवलं की या जगात कुणीही आपलं नाही. त्याने आपल्या मित्रांना विनंती केली की थोडा वेळ मिळू द्या, पण त्यांच्या एकाही मित्राने त्याला वेळ दिला नाही. उलट त्याला धमक्या देऊ लागले की जर कर्ज फेडलं नाही तर त्याचा जीव घेतील. हे ऐकून सोनू खूपच आश्चर्यचकित झाला. तो ज्या गोष्टींचा विचार करत होता त्याच गोष्टी उलट्या पडल्या आणि ज्या व्यापारामुळे त्याचे एवढे मित्र झाले होते, एवढे शुभचिंतक मिळाले होते, ते सगळे त्याच्यापासून दूर जाऊ लागले. प्रत्येक जण त्याच्याशी नातं तोडून पाहत होता. कुणीही त्याला मदत करायला तयार नव्हतं. हळूहळू सोनूची सर्व संपत्ती विकली गेली. आता त्याच्याकडे काहीही शिल्लक नव्हतं. तो रस्त्यावर आला होता. निराश होऊन त्याने आपल्या वडिलांकडे जाऊन विनंती केली, बाबा, कृपा करून माझी मदत करा. माझ्यावर खूप कर्ज आहे
मला ते फेडायचं आहे. कृपा करून मला थोडे पैसे द्या. यावर त्याचे वडील म्हणाले, बाळा, माझ्याकडे आता फक्त एक छोटंसं घर उरलाय. जर हे मी तुला दिलं तर मी आणि माझी तुझी आई कुठे राहू? मग आम्हालाही रस्त्यावर राहावं लागेल, मग भीक मागावी लागेल. आता आमच्याकडे फक्त हीच संपत्ती उरली आहे, म्हणून मी तुझी माफी मागतो. आपल्या आईवडिलांच्या तोंडून हे ऐकून सोनू शांतपणे तिथून निघून गेला आणि मनात विचार करू लागला की आता माझ्याकडे काहीच उरलं नाही. जे होतं ते सगळं लुटलं गेलं, बर्बाद झालं. आता मी जगून काय करणार? माझ्यासमोर आता एकच मार्ग उरलाय, ज्यामुळे मी माझ्या कर्जदारांपासून सुटका करू शकतो. असं विचारात तो एका उंच पर्वताच्या दिशेने चालत राहिला. तो पर्वतावर चढताच आणि होता की अचानक त्याला आठवलं की त्या बौद्ध भिक्षूंनी सांगितलं होतं, जेव्हा तुझ्या जीवनात खरं दुःख येईल तेव्हा माझ्याकडे ये, मी तुझ्या समस्येचं समाधान नक्कीच करीन. हे आठवताच सोनूच्या मनात पुन्हा आशेची एक लहर उमटली. तो लगेच धावत बौद्ध भिक्षूंकडे गेला. तिथे पोहोचून त्याने त्यांना प्रणाम केला आणि आपल्या आयुष्यात घडलेल्या सगळ्या घटना त्यांना सांगितल्या. तो म्हणाला, हे महात्मा, तुम्ही म्हणला होतात की जेव्हा माझ्यावर खरं दुःख येईल तेव्हा तुम्ही त्याचं समाधान नक्कीच कराल. हे ऐकून बौद्ध भिक्षू हसले आणि म्हणाले, बाळा, कुठे आहे खरं दुःख? जेव्हा तुझ्या जीवनात खरं दुःख येईल तेव्हा मी त्याचं नक्कीच समाधान करीन. बौद्ध भिक्षूंच्या तोंडून हे ऐकून सोनूचा संयम तुटला आणि तो रागाने म्हणाला, हे महात्मा, शेवटी खरं दुःख म्हणजे काय असतो? मी आजपर्यंत जे काही दुःख सहन केलं, जे त्रास भोगले, ते दुःख नाही का? याला दुःख म्हणत नाही का? तेव्हा बौद्ध भिक्षू म्हणाले, बाळा, आधी मला हे सांग की तुझ्या दुःखातून तू काय शिकलायस? सोनू म्हणाला, हे महात्मा, मी एक गोष्ट शिकलो आहे. जे लोक तुझ्या प्रगतीत तुझ्या मागे लागतात, तुझ्या सोबत राहतात, ते लोक नक्कीच तुला धोका देतील. कारण असे लोक तुझ्या वाईट काळात तुझी साथ देणार नाहीत, तर फक्त तुझा फायदा घेण्याचाच प्रयत्न करतील. त्यामुळे अशा लोकांवर कधीही विश्वास ठेवू नका. पण जे लोक तुझ्या अपयशाच्या वेळी, तुझ्या वाईट काळात तुझ्या सोबत खंबीरपणे उभे राहतात, ते जे तुझे खरे मित्र असतात. असे लोक तुला खूप कमी भेटतात आणि ज्यांना असे लोक मिळतात त्यांनी त्याची नेहमी कदर केली पाहिजे. आणखी एक गोष्ट म्हणजे जेव्हा तू एखादं काम करतोस तेव्हा ते प्रामाणिकपणे कर. धैर्य ठेव, लोभ करू नकोस आणि तुझ्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी कधीच कुणाचं वाईट करण्याचा विचारही करू नको. मग कारण असं केल्यानं फक्त तुझंच नुकसान होईल आणि तुझं नेहमीच नुकसान होत राहील. सोनूच्या या सर्व गोष्टी ऐकून बौद्ध भिक्षू त्यांच्या जवळ आले. त्यांनी गड्डा खोदला आणि त्यातला घडा बाहेर काढला, ज्यामध्ये सोन्याच्या नाण्यांचा संग्रह होता. त्यांना सोनूच्या हातात तो घडा देताना म्हणाले, हे बाळा, हे घे आणि जेव्हा तुमच्या जीवनात खरं दुःख येईल तेव्हा तू हे माझ्याकडे आण आणि मी त्याचं समाधान नक्कीच करीन. सोनू अजूनही आश्चर्यचकित होता आणि त्याला हे कळत नव्हतं की खरं दुःख काय आहे. पण त्याने आपल्या हातात असलेल्या मडक्याकडे पाहिलं आणि ज्यात सोन्याच्या नाण्यांचा संग्रह होता. हे पाहून त्याला मनाशी वाटलं की चला, आता काही आराम मिळेल आणि मी आपल्या मित्रांचं कर्ज परत करू शकेन आणि एक नवा व्यवसाय सुरू करू शकेन. म्हणून त्याने बौद्ध भिक्षूंना प्रणाम केला आणि त्यांचे आभार मानले. सोनूने त्या सोन्याच्या नाण्यांमुळे सर्व कर्ज फेडले आणि स्वतःसाठी एक पुन्हा नवीन व्यवसाय सुरू केला. व्यवसाय लहान होता, पण यावेळेस सोनू खूप खुश होता. त्याने पूर्ण प्रामाणिकपणाने, मेहनतीने आणि लग्नाने हे आपल्या व्यवसायावर काम केले आणि बघता बघता तो पुन्हा एक मोठा व्यापारी बनला. पण यावेळेस तो खूप खुश होता, कारण यावेळी त्याने कोणताही लोभ केला नाही आणि किंवा कुणासाठी षडयंत्र रचले नाही. पण जसा जसा तुम्ही धनवान होता तसा तसा तुमच्या मनात एक भीती तयार होते, जी आहे तुमची संपत्ती गमावण्याची. म्हणून तुम्ही दान करायला लागता, पुण्य करायला लागता, लोकांची मदत करायला लागता, जेणेकरून तुमच्या जीवनात कधीही दुःख येणार नाही. पण जीवन सुख आणि दुःखांचा संगम आहे, त्यामुळे प्रत्येकाला सुख आणि दुःखाचा सामना हा करावाच लागतो. मग यावेळेस याच कारणामुळे एकदा पुन्हा सोनूच्या जीवनात एक नवीन दुःख आले. यावेळेस त्याच्या आई वडिलांचा मृत्यू झाला. सोनू आपल्या आई वडिलांवर खूप प्रेम करायचा, त्यामुळे त्याच्या मनाला खूप खोल आघात झाला. अंतिम वेळी तो त्यांना पाहताना त्यांच्या मनात हजारो प्रश्न उमटले. तो घरात परतला, जिथे त्याला लक्षात आले की ज्यासाठी त्याने नेहमी लढा दिला त्या संपत्तीच्या देखभालीसाठी आता कोणीतरी नव्हतं. त्याच्या आई वडिलांनी आपल्या आयुष्यात जी मेहनत केली, जी संपत्ती जमा केली, ती आता फक्त याच ठिकाणी राहिली होती. पण आता सर्व काही संपलं होतं.
सोनूचं मन बेचैन झालं आणि त्याच्या मनात हजारो प्रश्न उमटले. तो स्वतःला खूप एकटा अनुभवत होता. त्याला खूप रिकामेपणा जाणवत होतं आणि त्याने चार बाजूला पाहिलं, पण त्याला काहीच कळलं नाही. तेव्हा त्याला त्या बौद्ध भिक्षूंना आठवलं. तो तिथून नक्कीच धावत त्या बौद्ध भिक्षूंकडे पोहोचला. त्याला पाहताच बौद्ध भिक्षूने सोनूला प्रश्न केला, काय झालं बेटा, अजून एकदा दुःख आले का? सोनूने उत्तर दिलं, नाही गुरुदेव, आता सर्व काही ठीक आहे, पण आज माझ्या आई वडिलांचा मृत्यू झाला आणि मी खूप एकटा अनुभवतोय. मला खूप दुःख वाटत आहे, जणू काहीतरी रिकामेपण आहे. तेव्हा बौद्ध भिक्षू सोनूला म्हणाले, बाळा, यामध्ये दुःख होण्यासारखी काय गोष्ट आहे? हेच तर जीवन आहे, ज्यामुळे आपण आपल्या जीवनाला तुकड्यात तुकड्यात जगतो आणि आपली चेतना कधीच एकत्रित होत नाही. आपण कधीच एक जागी विचार करू शकत नाही, समजून घेऊ शकत नाही आणि आपली ऊर्जा, शक्ती ही पूर्णपणे विखुरलेली असते. आजच्या काळात जर आपल्याकडे एक क्षण सुद्धा थांबून स्वतःकडे पाहण्याची, स्वतःला समजून घेण्याची वेळ नाही. वास्तविकता अशी आहे की प्रत्येक जण आपल्या जीवनभर दुःखाचे रडगाणे गात असतो. त्याचा उपाय शोधण्याचा प्रत्येक शक्य प्रयत्न करतो, पण ज्याला आपण दुःख समजावतो ते दुःख आहेच का, तर त्याचे समाधान तुम्हाला कुठून मिळेल? हे तर परिस्थिती आहेत ज्यामुळे आपण आपल्याला दुःखीत समजतो, आपल्याला त्रासात समजतो. जसे आपण एका परिस्थितीमधून बाहेर येतो तसंच दुसऱ्या परिस्थितीत अडकून राहतो. ज्या प्रकारे आपण पहिल्या समस्येचा सामना करतो तसा आपण दुसऱ्या समस्येचा सामना करत राहतो. आणि जेव्हा आपण या परिस्थितीवर मात करणे सोडतो, जेव्हा आपल्याला वाटते की आता काहीच मार्ग शिल्लक नाही, तेव्हा आपल्यासमोर एकच मार्ग उभा राहतो आणि तो म्हणजे मृत्यू. पण हा काही उपाय नाही, हा काही मार्ग नाही. म्हणजे जर तुम्ही खरोखरच तुमच्या समस्यांचे समाधान तुम्हाला हवे असेल तर तुम्हाला तुमच्या ऊर्जाला एकत्रित करणे शिकावे लागेल. तुमची ऊर्जा या संसारात पुन्हा एकत्र करा आणि एक करा आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करा. मृत्यूपूर्वी स्वतःला ओळखा, स्वतःला जाणून घ्या आणि स्वतःला विखरू देऊ नका. त्यावर सोनू बौद्ध भिक्षूंना विचारतो, हे महाराज, तर मग आपल्याला या जीवनात जगायला हवे का? आपल्याला आपल्या इच्छांचा पाठलाग करू नये का? त्यावर बौद्ध भिक्षू सोनूच्या या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणतात, आपल्याला कोणाशीही ओढ ठेवू नये, आपल्या इच्छांना मारून टाकावे लागेल. आपल्याला संपत्ती जमा करू नये, कारण मनुष्याची इच्छा, कामना आणि वासना एक धबधबा असतात ज्यावर कोणाचंही नियंत्रण नसतो, फक्त त्याकडे पाहण्याशिवाय आणि चिंतेत राहण्याशिवाय. पण जेव्हा तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित करू लागता तेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता, समजता, तेव्हा तुम्हाला यावर नियंत्रण मिळवता येते. तुमच्या इच्छाही तुमच्या वशात येऊ शकतात आणि मग तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या इच्छांची पूर्तता करू शकता. गुरुदेवांच्या या सर्व गोष्टी ऐकून सोनूने गुरुदेवांना सांगितले, हे महाराज, तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज माझ्या सर्वात मोठ्या समस्याचे समाधान केले आहे. मी आजपासून स्वतःला एकत्रित करण्याचा प्रयत्न करेन. गुरुदेव म्हणतात, मनुष्याच्या शरीरात खूप ऊर्जा आहे, खूप शक्ती आहे, पण ती बेकार कामात वाया जाते, ज्यामुळे आपले जीवनही बेकार गोष्टींमध्ये जातं. पण आपण कधीच यावर लक्ष देत नाही, आपली ऊर्जा केंद्रित करण्यासाठी कधीच विचार करत नाही, आपल्यावर कधीच लक्ष केंद्रित करत नाही. आपले जीवनही काहीसे असेच आहे. आपण आपल्या जीवनात नेहमीच ईश्वराला प्रश्न विचारत असतो की आमच्या जीवनात इतकं दुःख काय? सर्वांच्या मनात हा प्रश्न निघतोच आणि याचं उत्तर असं आहे की देवाला हे हवे आहे की आपण आपल्या जीवनाच्या अंतिम दुःखापर्यंत पोहोचू आणि त्या खोलापर्यंत जाऊ, जिथे आपल्याला हे लक्षात येईल की आपण अद्याप स्वतःला ओळखलेले नाही, स्वतःला समजून घेतलेले नाही. मानवाच्या शरीरात जी ऊर्जा आहे, जी शक्ती आहे, त्याबद्दल आपल्याला अजून माहिती नाही. आपण स्वतःला एकत्रित करू शकतो, स्वतःवर नियंत्रण मिळवू शकतो, परंतु आपण आपल्या या ऊर्जाचा व्यर्थ उपयोग करतो आणि बेकार गोष्टीत वाया घालवतो, ज्यामुळे आपण स्वतःला कधीच ओळखू शकत नाही आणि नाही कधी स्वतःवर नियंत्रण मिळवू शकतो. परंतु जर तुम्हाला स्वतःला ओळखायचं असेल, स्वतःला समजून घ्यायचं असेल, तर आधी तुम्हाला स्वतःला एकत्रित करावं लागेल, म्हणजे ध्यान लावायचं आहे. ध्यानाच्या माध्यमातून तुम्ही आपल्या दुःखांच्या समस्या सोडवू शकता आणि तेव्हाच तुम्ही स्वतःला ओळखू शकून आणि समजून घेऊ शकाल. आणि म्हणून आपल्याला जीवनातील प्रत्येक दुःखाचे समाधान देखील तुम्ही करू शकता. जर या व्हिडिओत काही चूक झाली असेल तरीही मी क्षमा मागतो आणि आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्ही शिवाचे खरे भक्त असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्कीच लिहा
आणि तुमच्या आवडत्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पुढे पाठवा. चला तर मग तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय. धन्यवाद.